आता एक सविस्तर बातमी। पेजर स्फोटानंतर पुन्हा लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये बॉम्बस्फोट झालेले आहेत। हे स्फोट वॉकी टॉकी आणि काही जुन्या रेडिओ, लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून झाले। सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या ताज्या बॉम्बस्फोटात किमान 3 जणांचा मृत्यू झालाय। वॉकी टॉकीजमधील ताज्या स्फोटांमध्ये 100हून अधिक लोक जखमी झालेली आहेत आणि दक्षिणेकडील बेका खोऱ्यातील सोहमर शहरात डिव्हाइसमध्ये झालेल्या स्फोटांमुळे 3 जणांचा मृत्यू झालाय। मध्य बेका येथील अली अल नहारी गावात रस्त्याच्या कडेला एका डिव्हाइसचा स्फोट झाला, त्यात 2 लोक जखमी झालेत। तर दुसऱ्या वार्ताहरानं सांगितलंय की दक्षिणी बेका येथील हैदेत मर्जेऑनच्या स्मशानभूमीजवळ एका कारमध्ये पेजरचा स्फोट झाला। दक्षिण लेबनॉनच्या भूमध्य सागरी किनाऱ्यावर असलेल्या सिडॉनमधील एका फोनच्या दुकानातून धूर निघत असल्याचं समोर आलं। 7वा वेतन आयोग शिफारशी अंतर्गत महागाई भत्तावाढीची वाट पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते। निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे ही घोषणा सप्टेंबरच्या अखेरीस केली जाऊ शकते। भारतात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळलाय। UAEहून केरळला गेलेला व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय। प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये भारतातील तापमान सामान्य तापमानापेक्षा सर्वात जास्त असल्याची नोंद एका अहवालात करण्यात आली आहे। 1/3 लोकसंख्येला किमान 7 दिवस धोकादायक उष्णतेचा सामना करावा लागला। जास्त वेळ झोप न घेता राहणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं। पुरेशी झोप न मिळाल्यानं नैराश्य, मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि पक्षाघात, अकाली मृत्यू यासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत असल्याचं संशोधकांनी म्हटलंय। भारतातून कैलास पर्वताच्या दर्शनासाठी आतुर असलेल्या भाविकांना दिलासा मिळालेला आहे। उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यातील जुन्या लिपुलेखाच्या टेकड्यांवरून पुढील आठवड्यापासून MI-17 हेलिकॉप्टरद्वारे कैलास पर्वताचे दर्शन सुरू होईल। या प्रवासासाठी 75,000 रुपये खर्च येणार आहे, तर 55 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींनाच प्रवास करण्याची परवानगी असेल। पालकांची चिंता कमी करणारं एक नवं फीचर YouTubeनं लॉन्च केलेलं आहे। पॅरेंटल कंट्रोल असं या फीचरचं नाव आहे। या फीचरमुळे पालक आपल्या मुलाच्या YouTubeवरील ॲक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवण्यास सक्षम असतील। बिहारच्या नवादामधून धक्कादायक घटना समोर आली आहे। महादलित टोला इथे गावगुंडांनी सुमारे 80 घरांना आग लावली आहे। या आगीमध्ये अनेक घरं जळून खाक झाली आहेत। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। यूपीच्या गाझीपूरमध्ये रेल्वे ट्रॅकवर लाकूड ठेवल्याचं समोर आलं होतं, यामुळे रेल्वे सेवा खोळंबली होती। या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली। हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान खात्यानं पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। फिरोजाबादमध्ये एका रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यात एक व्हॅन अडकल्याची घटना घडली आहे। यावेळी व्हॅनमधील नागरिकांनी थेट व्हॅनवर चढून बाहेर पडत त्यांचा जीव वाचवला। महोबाच्या पानवडी येथे एक डंपर खोल पाण्यात बुडाल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं डंपर चालकाला त्याचं वाहन वाचवता आलं नाही। पिथौरागड रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचं समोर आलं। एका मद्यधुंद व्यक्तीनं या कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे। वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे संरक्षणाची मागणी केली आहे। देवरियामध्ये चोरीच्या संशयावरून महिलेला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आहे। संबंधित महिला मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला वनडे सामना रंगला। सामन्यामध्ये आफ्रिकन फलंदाजी चांगलीच तारांबळ उडाली। अफगाण गोलंदाजांच्या धडाकेबाज गोलंदाजीमुळे गुडघे टेकत आफ्रिकन संघ अवघ्या 106 धावांवर ऑल आऊट झाला। ICCनं नुकतीच T20 क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली आहे। नव्या क्रमवारीत हार्दिक पांड्याला मागे टाकत इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोननं अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावलंय, तर सूर्यकुमार यादव फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर कायम आहे। स्त्री 2 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय। चित्रपटानं अद्याप 586 कोटींची कमाई केली आहे। सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट असा नवा विक्रम स्त्री 2नं स्वतःच्या नावावर केलेला आहे। पुन्हा प्रदर्शित झालेल्या तुंबाड चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय। पहिल्या 5 दिवसांमध्ये तुंबाडनं 10.69 कोटींचा गल्ला जमवलाय। पुढील दिवसातही चित्रपटाची कमाई वाढण्याची शक्यता आहे।
करीना कपूर खानच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीला पुढल्या वर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत। या पार्श्वभूमीवर करीनाच्या आयकॉनिक भूमिकांचा चित्रपट महोत्सव भरवला जाणार आहे। 20 ते 27 सप्टेंबर दरम्यान 15 शहरातील 30 चित्रपटगृहांमध्ये हे चित्रपट दाखवले जातील। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।